नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या घडामोडींवर. मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीला सुरुवात झाली आणि जरांगेंच्या भेटीनंतर उपसमितीची पुन्हा बैठक झाली आहे. उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी बैठक सुरू आहे आणि मनोज जरांगेंच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांसंदर्भात चर्चा होतीये. जरांगेंच्या मागण्या ज्या त्यांनी हे आंदोलन सुरू करताना सरकार समोर ठेवलेल्या आहेत त्याबद्दल मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. शिंदे समिती जी नेमली गेली होती मराठा आरक्षणाच्या अभ्यासासंदर्भात, त्या समितीनं मनोज जरांगेंची काही वेळापूर्वी भेट घेतली आणि त्या भेटीनंतर आता मराठा आरक्षण उपसमितीची बैठक होतीये. राधाकृष्ण विखे पाटील यांना नुकतंच या उपसमितीचं प्रमुख करण्यात आलेलं आहे. याशिवाय राज्यातले इतर महत्त्वाचे नेते या समितीचे सदस्य आहेत. त्यामुळे उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी ही बैठक सध्या सुरू झालेली आहे. ज्या मागण्या मनोज जरांगेंनी केलेल्या आहेत मराठा आरक्षणाच्या संदर्भात, त्या मागण्यांच्या संदर्भात चर्चा होईल. मागण्या काय आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या? प्रमुख मनोज जरांगे पाटील यांची पहिली आणि महत्त्वाची मागणी ही आहे की सर्व मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ दिला जावा. सगळे सोयरेच्या अध्यादेशाची अंमलबजावणी केली जावी. जे गॅझेटियर्स आहेत त्या सगळ्या गॅझेटियर्सची अंमलबजावणी केली जावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. आणखीन माहिती जाणून घेऊयात माझे सहकारी विजय चिडेंकडून. विजय, बैठकीला सुरुवात झालेली आहे, राधाकृष्ण विखे पाटील आलेले आहेत. या व्यतिरिक्त या बैठकीमध्ये आणखीन कोण कोण उपस्थित आहे आणि यातून काही तोडगा निघणं अपेक्षित आहे का? विजय, माझा आवाज पोहोचतो आपल्यापर्यंत? नक्कीच जर पाहायला गेलं तर या ठिकाणी शिंदे समिती दाखल झाली पाटील यांच्यासोबत शिंदे समितीने भेट घेतली. त्या संदर्भात ज्या त्यांच्या मागण्या आहेत त्या देखील या ठिकाणी लेखी स्वरूपात घेतल्यानंतर त्यानंतर समितीच्या आहेत. आता मनोज जरांगे पाटील यांच्या संपूर्ण मागण्या घेऊन आता पाठीमागे गेले तर पाहायला मिळतात. आता मंत्री त्यांची बैठक देखील सुरू आहे. आणि सध्या जर पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंबादास बानू हे देखील या ठिकाणी आले आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मनोज जरांगे पाटील यांना अनेक राजकीय नेत्याचा देखील पाठिंबा जो आहे तो मिळत आहे. कारण मनोज जरांगे पाटील यांनी ज्या मागण्या केलेल्या त्या मागण्या घेऊन आता मराठा समाज साहित्य मंडळामध्ये दाखल होता. मनोज जरांगे पाटील यांना देखील आता सरकारचे शिष्टमंडळ अर्थात उपसमितीचं शिष्टमंडळ याची भेटीसाठी असतं. यामध्ये माजी न्यायाधीश आहेत संदीप शिंदे हे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या ज्या आहेत त्या लेखी स्वरूपात या ठिकाणी घेतल्याच्या पाहायला आपल्याला मिळाल्या होत्या. आणि त्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मयत कुटुंबाच्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या आहेत कुटुंबाच्या घरच्यांना नोकरीस प्राधान्य त्याचबरोबर मराठा समाजाला ओबीसी आरक्षण यासाठी लागणारे हैदराबाद घ्यायचे याची तात्काळ लागू करावी असे देखील म्हणतात. यासाठी जोपर्यंत सातारा गॅजेट आहे ते लागू करत नाही तोपर्यंत आंदोलन आणि त्या मागण्या होत्या नागरिक संदर्भात जायचे शिंदे समितीची चर्चा देखील शिंदे समितीने देखील मनोज जरांगे पाटील यांना आतापर्यंत 7 मुलगी जी आहे पाटील यांनी सांगितलं आहे. आपण जर पाहिलं तर आता मनोज जरांगे पाटील त्यांच्या उपोषणावरती काम आहे आणि सरकारच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांना 1 दिवसाची मुदत जी आहे ती देण्यात आली. ती सुरुवातीला 1 दिवस आणि त्यानंतर पुन्हा 1 दिवसाची मुदत जी आहे ती वाढ देण्यात आली. मात्र आजची मुदत जी आहे त्याला थोड्या वेळामध्ये संपणार आहे. आता मनोज जरांगे पाटील यांना उद्याची परवानगी आहे की नाही या संदर्भात माहिती जी आहे ती सर्व आलेली नाही. सध्या जर पाहिलं गेलं तर मनोज जरांगे पाटील यांच्याकडे मराठा समाज पाहिलं जात आहे आणि त्याच अनुषंगाने संपूर्ण नेत्यांची जी आहे त्या भेटीगाठी देखील होत असतील आपल्याला पाहायला मिळत आहे. राधाकृष्ण विखे पाटील असतील शिंदे समिती आपण एकच जे आहे मनोज जरांगे पाटील यांच्याकडून जगात आलेल्या मागण्या घेऊन त्या संबंधित चर्चा होताना पाहायला मिळतात. सध्या या ठिकाणी जर पाहिलं पक्ष नेते अंबादास दानवे हे देखील मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आलेले आहे. काल देखील त्यांनी येऊन या ठिकाणी भेट घेतलेली आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी भूमिका देखील अंबादास दानवे यांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते. मागील 10 दिवसामध्ये पाहिलं तर मनोज जरांगे पाटील आंदोलनाच्या तयारीमध्ये माझी 4 महिन्यापूर्वी त्यांनी आंदोलनाची तारीख घोषित केली होती आणि
त्याच अनुषंगाने मोठा पाठिंबा जो आहे तो या ठिकाणी मनोज जरांगे यांना मिळत असल्याचा पाहायला मिळत आणि यावरती सरकार देखील आता लक्ष देणार का जो देखील पाहणं महत्वाचं आहे. सध्या जर पाहायला गेलं तर सरकारच्या वतीने एक दिवसाची मुदत जी आहे ती यांना देण्यात आली होती आणि आजची मुदतीच्या संदर्भात जो आहे आता थोड्या वेळामध्ये कालावधी जो आहे तो देखील सरकार आहे. सध्या जर पाहायला गेलं तर मराठा आणि पिंपरी यासाठी जो आहे तो एकही मिनिट वाढून देणार नसल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं आणि शिंदे समितीने जे आहे ते मोठं काम केल्याचं देखील त्यांनी म्हटलं आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्याचबरोबर जर पाहिलं गेलं सरकार जे आहे ते शिंदे समितीला या ठिकाणी पाठवत राज्याचा अपमान होतो हे देखील त्यांनी शिंदे समिती चांगलं काम करते. सध्या जर पाहिलं गेलं मराठवाड्यातील आणि हैदराबाद गॅजेट जो आहे तो मिळाला तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठा जो आहे तो सगळं कुंभीमध्ये जात असलं म्हणजे सगळ्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे त्याला घ्यायचं तो घेईल असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हणलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळे विजय, निश्चित मनोज जरांगे पाटील यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या त्यांनी शिंदे समिती समोर सुद्धा ठेवलेल्या आहेत आणि त्यानंतर म्हणजे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर शिंदे समितीचे सदस्य हे मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीसाठी पोहोचलेत. राधाकृष्ण विखे पाटील हे उपसमितीचे प्रमुख आहेत. त्यांच्या निवासस्थानी ही बैठक होते. त्या बैठकीची ही दृश्य आहेत. काही वेळातच या बैठकीमध्ये काही तोडगा निघतोय का याच्या संदर्भातले अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचतील. तुर्तास धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.